नमस्कार. शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांची युती होणार, पुन्हा एकदा एकत्र येणार अशी जोरदार चर्चा रंगते आहे. खरंच पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. शरद पवारांनी आपल्या पक्षातील काही नेत्यांना अजित पवारांच्या सोबत जावं वाटतं असं विधान नुकतंच केलं. बरं, हे नुकतंच केलं म्हणजे पहिलं केलं का? नाही. याआधीही पवार असं म्हणाले होते की माझ्या पक्षातल्या अनेकांची इच्छा त्यांच्या सोबत जाण्याची आहे. म्हणजे पवार दुसऱ्यांदा हे म्हणाले आणि त्यानंतर एकच गजब माजला. अजित पवारांनी हे सगळं एकत्र यायला माझी तयारी आहे असं सांगितलं आणि मग काय सुरू झाला गोंधळ. गोंधळ असा की भाजपमधल्या उतावळ्यांना, होय मी उतावळ्यांना हा शब्द वापरतोय, मग आमचं काय, मग आम्ही ह्यासाठीच केलं होतं का सगळं, अशी ओरड करायला, पवारांना सोबत घेणं म्हणजे आमचा अपमान, या सगळ्या गोष्टी भाजपमधल्या उतावळी लोकांनी बोलायला सुरुवात केली. खरं तर भाजपमधला हा उतावळ्यांचा एक गट हा माझ्या अंदाजानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी संधान साधून असतो. म्हणजे भाजपात काही वेगळं घडलं की बघा तुमचं संपलं असं यांच्या गळी उतरवलं जातं आणि हे गळ्यातून बाहेर काढून बोलायला लागतं. तिकडे एक चर्चा सुरू झाली, इकडे वेगळी चर्चा सुरू झाली. लिब्रांडोंच्या, समाजवाद्यांच्या, काही पाळीव पत्रकारांच्याकडून एक वाक्य यायला लागलं की हा अपमान असेल, ही फसगत असेल, ही महाराष्ट्राची फसगत असेल, वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. या सगळ्या चर्चा सुरू झाल्यावर सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न, म्हणजे आता निकाल देऊन टाकलाय. शरद पवार अजित पवार एकत्र आले, हा निकाल देऊन टाकलाय. या निकालाच्या नंतर आता याचा अर्थ काय याविषयीच्या चर्चा सुरू झाल्यात. कुणी म्हणतंय ही फसगत आहे, कुणी म्हणतंय असंच होईल, कुणी म्हणतंय तसंच होईल. जे काय व्हायचं ते होईल. पण या सगळ्यातून एक अशा स्वरूपाचा नॅरेटिव्ह पसरवला जातोय, अशा स्वरूपाचा विषय पसरवला जातोय की शरद पवार आता अजित पवारांच्या सोबत जाणार, सत्तेत जाणार, भाजपचं नुकसान करणार, हे एकत्र आले, यांनी फसगत केली. मंडळी, एवढ्या चर्चा करायला हरकत नाही, पण वस्तुस्थिती आणि अजून एक मुद्दा लक्षातून जातोय तो विसरू नका. शरद पवारांनी निवडणुकीच्या आधी म्हणजे निवडणुकीच्या नंतर आपली निवृत्ती घोषित केली होती, म्हणजे राजकीय निवृत्ती. तसंही शरद पवार 80-85च्या आसपास आहेत, 87-88ला पोहोचतील पवार राज्यसभा सदस्य म्हणून निवृत्त झाल्यावर. आणि पवारांनी निवृत्ती घोषित केली काय नाही केली काय, शरद पवार आता राज्यसभेवर जाऊ शकणार नाहीत हे नक्की होतं. कारण पवारांच्याकडे 10 का दम उरलाय आणि या 10 का दमवर शरद पवार राज्यसभेत जाऊ शकत नाहीत. मग जर पवार राज्यसभेत जाऊ शकत नाहीत, निवृत्ती घोषित करावी लागते आहे, तर पवारांना अंतिम क्षणापर्यंत संसदेत कसं जाता येऊ शकेल? मग पवारांनी कदाचित हे हेरलं असावं की अजित पवारांच्याकडे जाऊ, त्यांचे आमदार घेऊ आणि पुन्हा एकदा राज्यसभेवर जाऊन बसू, म्हणजे आपला राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा. हे एक. दुसरं, या सगळ्या स्थितीमध्ये सुप्रिया सुळेंना काय स्थान असणार आहे? म्हणजे अजित पवार तर पक्के झाले, तिकडे जाऊन बसले. उद्या कदाचित एवढी साथ दिल्याच्या बदल्यात भाजप त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ शकतं. अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, नाही झाले तरी उपमुख्यमंत्री म्हणून तरी कायम आहेत. सुप्रिया सुळेंचं काय? कधी अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणून फसल्या, कधी त्या शपथविधीला गालगुच्चे घेत बसल्या. त्यांच्या नशिबात फक्त एक खासदार एवढंच आलंय. म्हणजे जसे शरद पवार देशाचे भावी पंतप्रधान व्हायचे राहिले, तशा सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या भावी पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायच्या राहिल्या. ती संधी काही मिळत नाहीये. सुप्रिया सुळेंचं राजकीय भवितव्य काय, त्याला काहीतरी आधार मिळायला हवा, यासाठी ही चर्चा घडवून आणली असावी. मला याच्या पलीकडे जायचंय, याच्याही पलीकडे जायचंय. एक विचार करताय तुम्ही, शरद पवारांनी फसगत केली का, अजित पवारांनी भाजपला फसवलं का, भाजपचं काय होईल, त्यांनी केलेल्या आरोपाचं काय, भाजपच्या कार्यकर्त्यांचं काय, या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे मला एक प्रश्न पडतोय, तो म्हणजे उद्धव ठाकरेचं काय. तुम्हाला पडतोय? बघा, विचार करा. ज्या उद्धव ठाकरेंना
तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे असं सांगून सीएम पदाच्या नादाला लावून भाजप पासून तोडलं. नको नको ते भाजपच्या नेत्यांना बोलायला लावलं आणि मुख्यमंत्री 2.5 वर्षाकरता केलं. पुढे सगळंच फाटाफूट झाली. उद्धव ठाकरेंचा पक्ष उरला नाही, चिन्ह उरलं नाही. अहो एवढंच काय, काल परवा त्यांच्या वकिलांना एवढी अर्जन्सी काय, चिन्ह मिळालंय ना ते काय मशाल उर्फ आईस्क्रीमचा कोण, त्याला घ्या आणि बसा म्हणून सांगितलं ना कोर्टाने. म्हणजे आता कोर्ट एंटरटेन करत नाहीये. महाराष्ट्रामध्ये ते एंटरटेनमेंट म्हणून उरले आहेत, टोमणा सम्राट म्हणून उरले आहेत. काही बोललं की त्याचं हसू होतं. ही स्थिती वेगळी आलेली आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना एकमेव आधार उरला होता तो शरद पवारांचा. म्हणजे पवार काहीतरी तृप्ती काढतील आणि आपल्याला पुन्हा एकदा मोठं करतील. तुम्हाला आठवतंय 2014ला अहिल्यानगरच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला विखे पाटलाच्या मुलासाठी ती जागा काँग्रेसला सोडावी असं म्हटल्यावर पवारांनी सांगितलं होतं, दुसऱ्याच्या लेकराचे लाड मी का पुरवू. जर विखे पाटलांच्या पोराच्या वेशात दुसऱ्याच्या लेकराचे लाड पवार म्हणू शकतात, तर बाळासाहेबांच्या लेकराचे लाड आणि लेकराचे लाड पवारांनी का पुरवावेत? कशा करता पुरवावेत? म्हणजे आपल्या पोरीचं राजकीय भवितव्य बघावं का ठाकरेंच्या पोराचं भवितव्य बघावं? हा प्रश्न तुम्हाला नाही पडत. मला प्रश्न पडतोय, यांचं काय एकत्रित यायचं ते येतील नाही तर न येतील. शरद पवार, अजित पवार काय व्हायचं ते होईल. भाजप त्यांना कवेत घेईल, मिठीत घेईल की ढकलून देईल हा भाग अजून ठरायचा राहिलाय. म्हणजे त्याचं अजून नक्की नाहीये. आणि तसंही हे सगळे भाजपला श्रूड वापरलं की फेकून येणारा पक्ष म्हणतात. आपण त्यावर ठाम झालो तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना किकआउट करायचं ठरवलंय का? म्हणजे जर शक्यता निर्माण झाली असती उद्धव ठाकरेंच्या भाजपच्या जवळीकतेची, तर ती सुद्धा शक्यता संपवून टाकून शरद पवार त्या रांगेत जाऊन थांबलेत का? म्हणजे पहिल्या क्रमांकावर. म्हणजे इथंही नाही तिथंही नाही. तुला आणि मला अशी स्थिती आणल्या आहेत का शरद पवार? ना धड पवारांच्या मुळे आता उद्धव ठाकरेंना भाजप विचारणार आहे. आणि बरं यापेक्षाही महत्वाची गोष्ट, एकदा पवारांनी फेकला की काँग्रेस उद्धव ठाकरेंना आपल्या तालावर कशी नाचवेल याचा विचार न केलेला बरा. येणाऱ्या मनपाच्या निवडणुकीमध्ये, मुंबई मनपाची निवडणूक तोंडावर आहे आता. 4-6 महिन्यात ती होण्याची शक्यता आहे. म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा 2026च्या प्रारंभाला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशा वेळी काँग्रेस काय तालावर नाचवेल विचार करा. आणि जर या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला ताकद नसतानाही व्यवस्थित जागा दिल्या नाहीत तर शरद पवार काहीही निर्णय घेऊ शकतात. मनपा निवडणुकीच्या तोंड्यावर पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर या भागात उद्धव ठाकरेंनी फार फडफड करू नये यासाठी पवारांनी टाकलेला हा डाव आहे. बाकी एकत्रीकरणात जे काही आत्ता मन दुखावली गेलेली आहेत ती फार सांधली जातील ही शक्यताच मला दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.